फक्त 2 मिनिटं टायमिंग लावतो, जॉगिंग करतोय आपण. टायमिंग लावलं 2 मिनिटाचं. आपल्याला दिवसभरामध्ये 10,000 स्टेप पूर्ण करायचे असतील तर सातत्यानं हालचाली पाहिजेत. आता हे जॉगिंग केल्यामुळं जे 10,000 स्टेप आपण काउंट करतो, पण जॉगिंग केल्यामुळे या कमी वेळेत जास्त स्टेप होणार आहेत. पण ह्या कधी होणार? तुम्ही ॲक्शन घेतलं तर. तुम्ही तर हालचाल जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत काही होत नाही. सुरुवात करा, ॲक्शन घ्या. व्यायामाला हालचालींना कारण सांगायची नाहीत, सुरुवात करा. त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपण तुम्ही म्हणणार हो बाबा सारखा 1 तास झाला की काहीतरी व्हिडिओ आहे सारखं काय तर कर म्हणतोय. हे तुमच्या आरोग्यासाठी आहे. कारण आपल्या हालचालीच होत नाही. तुम्ही सकाळी जर 1 तास, 1.5 तास, 2 तास चांगला व्यायाम जर केला असेल आणि परत मात्र 1, 1.5, 2 तास तिथून पुढे जास्तच वेळ बसून एका ठिकाणी राहत असाल तर त्याचा पण उपयोग नाही. कारण हालचाली कमीत कमीच व्हायला लागला ना. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सकाळचा व्यायाम बंद करा असं म्हणत नाही. सकाळचा व्यायाम करता तो चांगलाच आहे, म्हणजे कुठल्याही वेळी सकाळी संध्याकाळी. पण बाकीच्या वेळी ह्या हालचाली व्हायलाच पाहिजेत. बरं त्या हालचाली काय अशा पूर्ण घाम पडेपर्यंत करायला पाहिजे का? नाही, लहान लहान हालचाली करा, पण करा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला जाणून बुजून वेळ देत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. मोबाईलला बघा काळजी नाही किती आपण चार्जिंग करतोय, बॅटरी उतरून देतोय का? नाही. मग स्वतःकडे का लक्ष देत नाही? आपल्याशिवाय दुसरं स्वतःकडे कोण लक्ष देईल? त्यामुळं तुम्ही स्वतःला कारण सांगू नका. मला वेळ नाही. आता नुसतं उभं राहिलो आपण एका ठिकाणी आणि जॉगिंग करतोय, मग ह्याला काय? तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे तर सातत्यानं हालचाली असणं गरजेचं आहे. हालचाली केल्यामुळं कॅलरीज बर्न व्हायला चालू होतात. बरं ठीक आहे. तुम्ही जर काहीच नाही केलं मग कालपर्यंत आहे तिथंपर्यंत तुमचं वजन राहणार आहे. मग तुम्ही कुठं जर प्रोडक्ट खाणार आहे, प्रोडक्ट खाऊन कुठलंही वजन कमी करत बसू नका. कारण तो तात्पुरताच रिझल्ट आहे. ह्याला तुम्हाला कायमस्वरूपी काहीही होऊ शकत नाही. जोपर्यंत खाताय तोपर्यंत तुम्हाला वजन कमी होणार आहे. चला 2 मिनटं. तर अशा पद्धतीने कारण सांगू नका, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.